नमस्कार मित्रांनो. काल जशी आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीबद्दल बोललो, त्याचप्रमाणे आज एक वेगळी स्पेशल पॉलिसी आहे, जी स्पेशली स्टार हेल्थ इन्शुरन्सने सीनियर लोकांसाठी, कारण की सीनियर सिटिझन्सना जर का आपण रेग्युलर पॉलिसी कंटिन्यू करत गेलो, तर त्याचे प्रीमियम रेट्स खूप प्रचंड प्रमाणात वाढतात आणि बऱ्याच वेळेस ते भरणंही पॉसिबल नसतं. सो सीनियर लोकांसाठी एक स्पेशल स्कीम स्टार हेल्थ इन्शुरन्सने लॉन्च केलेली होती, ज्याचं नाव आहे सीनियर सिटिझन रेड कार्पेट पॉलिसी. या पॉलिसीची डिटेल्स मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे विथ पीपीटी. पीपीटी एवढ्यासाठीच की तुम्हाला समोर दिसेल की एक्झॅक्टली मी काय सांगतोय. आणि ही पॉलिसी उत्तम एवढ्यासाठीच आहे की त्याचे प्रीमियम रेट्स जे आत्ता आपण पे करतोय तेच त्यांच्या लाईफ टाईमपर्यंत सारखे राहतात. त्याच्यात काही मेरिट्स आहेत, काही डिमेरिट्स आहेत. नॉर्मल जशी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असते त्या पद्धतीने याचं वर्किंग नाही आहे. त्याच्यामुळे ही पॉलिसी समजून घेऊनच तुम्ही करा, कारण की एकदा तुम्ही केल्यानंतर त्याच्यामध्ये काही तुम्हाला लक्षात आलं की हे बरोबर नाही, ते चांगलं आहे, तर मग ते मजा नाही येणार. त्याच्यापेक्षा तुम्ही आधी समजून घ्या आणि मग तुम्ही ही पॉलिसी नक्कीच करा. कारण की ही पॉलिसी दुर्दैवाने कधी बंद पडली तर परत मिळणं शक्य नाही, कारण की क्लेम रेशो आणि या सगळ्या गोष्टीमुळे जर का त्याचे क्लेम्स वाढले आणि कंपनीला ते नाही जमलं आणि त्यांनी जर का बंद करायचं ठरवलं, तर तुमच्याकडे ही पॉलिसी हक्काची असेल, ज्याच्यात रिन्युअल गॅरंटेड लाईफ टाईम आहे. सो मी आता पीपीटी शेअर करतो आणि त्याच्यावरती आपण बोलूया थोडंसं. सो सीनियर सिटीजन रेड कार्पेट पॉलिसी ही पॉलिसी खूप उत्तम आहे एकाच गोष्टीसाठी की या पॉलिसीमध्ये प्रीमियम रेट्स कधीच चेंज होणार नाही. त्याच पद्धतीने याचे काही बेसिक फीचर्स आहेत ते तुम्हाला आता दिसतात त्याच्या समोर. एक तर ही पॉलिसी 60 एजपासून 75 एजपर्यंत आपण घेऊ शकतो. हॉनेस्टली स्पीकिंग 60 एजला ही पॉलिसी घेण्यापेक्षा आरोग्य संजीवनीची जी पॉलिसी आहे, जी 60 एजला आपल्याला अलाउड करते घेण्याआधी, तर ती तुम्ही घेऊ शकता. 65 नंतर जर का तुम्ही एखादी पॉलिसी घ्यायची असेल, तर दुसरी कुठलीही पॉलिसी तुम्हाला अवेलेबल नाही आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही हीच पॉलिसी घेऊ शकता. त्याच पद्धतीने याला कुठलीही मेडिकल टेस्ट लागत नाही. प्री एक्झिस्टिंग डिसीज आपले जे काय असतील, मला बी आहे, शुगर आहे, तर त्या रिलेटेड माझा कुठलाही क्लेम आला, तर तो जनरली 3 ते 4 वर्ष वेटिंग पिरियड असतो नॉर्मल पॉलिसीमध्ये. इथे तो 13व्या महिन्यापासून कव्हर होतो, म्हणजे नेक्स्ट इयरपासून 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर. याचं 25 लाखापर्यंतची आपण पॉलिसी घेऊ शकतो. याचे प्रीमियम कधीच वाढणार नाही. जे तुम्ही आज प्रीमियम घेताय तोच प्रीमियम तुमच्या वयाच्या 100रीला पण तोच असेल. रिन्युअलची याची गॅरंटी असते. याच्यात कधी तुम्ही असं होणार नाही की तुम्हाला कंपनीला जमत नाही म्हणून तुमची पॉलिसी बंद करते, असं कधीच होत नाही. तुम्ही कितीही क्लेम केले तरी सुद्धा त्याची तुम्हाला पॉलिसीचे रिन्युअल तुम्हाला गॅरंटेड मिळणार. आउट पेशंट कन्सल्टेशन जो प्रकार आहे तो पण तुम्हाला याच्यात आहे अवेलेबल, की तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये कन्सल्टेशनसाठी जायचं तर तुम्हाला ₹200 पर कन्सल्टेशन अशा पद्धतीने त्याचा बेनिफिट मिळतो. पुढे गेलं, याच्यात बेसिकली एलिजिबिलिटी बघायला गेलं तर 60 to 75, अबव्ह 75 फक्त रिन्युअल पॉसिबल आहे. 75 नंतर तुम्ही नवीन पॉलिसी घेऊ शकत नाही. अगदी 1 लाखापासून 25 लाखापर्यंतची पॉलिसी आहे. पण तुम्ही ही जर का पॉलिसी घ्यायचं ठरवलंच, तर मिनिमम 10 लाखाच्या खाली ही पॉलिसी घ्यायचा विचार करू नका. 5 लाखाची घेऊ शकता, पण त्याचे काही प्रोज अँड कॉन्स आहेत ते तुम्ही पुढच्या स्क्रीनमध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला सांगेलच. याच्यात इंडिव्हिज्युअल आणि फ्लोटर असे दोन्ही ऑप्शन्स आहेत. इंडिव्हिज्युअल पॉलिसी तुम्ही अगदी 1 लाखापासून 25 लाखापर्यंत घेऊ शकता, पण फ्लोटर पॉलिसी तुम्हाला मिनिमम 10 लाखापासून घ्यायला लागते. त्याचप्रमाणे प्री एक्झिस्टिंग डिसीज याच्यात कव्हर असतात. पीईडी तुम्हाला आधी डिक्लेअर करायला लागतात. ज्यावेळेस कधी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेता त्या मोमेंटला कुठल्याही गोष्टी मेडिकल रिलेटेड ज्या असतील त्या तुम्ही लपवता कामा नये, कारण की त्या गोष्टीमुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. सो तुम्हाला जे काही आजार आत्ता आहे ते तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता, कारण की याच्यासाठी 3 ते 4 वर्ष तुम्हाला वेट करायला लागत नाही. फक्त 1 वर्षानंतर तुम्हाला याचं कव्हर चालू राहतं. या पॉलिसीजला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मेडिकल रिक्वायरमेंट नसते. मेडिकल बेसिकली काय आहे की तुमचं एक सर्टन एज झालं क्रॉस 50 किंवा 55, तर बऱ्याच पॉलिसीजमध्ये मेडिकल रिक्वायरमेंट असते आणि त्या केसमध्ये तुम्ही आधीचं डिक्लेरेशन काही दिलं नसेल किंवा तुम्हाला काही नसेल, पण मेडिकलमध्ये जर का फाइंड आउट झालं की तुम्हाला बीपी आहे, शुगर आहे, तर त्या रिलेटेड तुम्हाला एक्सक्लुजनची एक लिस्ट येते. तुम्हाला 3 वर्ष 4 वर्ष वेटिंग पिरियड करायला लागतो. पण या पॉलिसीला जर का तुमच्या माहितीत तुम्हाला कुठलीही मेडिकल प्रॉब्लेम नाही आहेत, तर तुमच्या 13व्या दिवसापासून तुमचे पीई पण कव्हर आहेत आणि पहिल्या दिवसापासून तुमचे बाकीचे आजार पण कव्हर होतात. याला काही एक्सक्लुजन्स आहेत ते हे पण पुढे बघणार आहोत. त्याचप्रमाणे याच्यात डिस्काउंट मिळू शकतो जर का तुम्ही ह्या काही टेस्ट आहेत ज्या सिनियर्सनी जर का परफॉर्म केल्या आणि जर का आपण त्याचे रिपोर्ट सबमिट केल्यानंतर कंपनीला सॅटिस्फॅक्टरी वाटले, तर तुम्हाला 10% त्याच्यावरती डिस्काउंट मिळू शकतो. पॉलिसीची टर्म तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष तुम्ही कुठलीही घेऊ शकता. 3 वर्षाच्या टर्मला थोडा डिस्काउंट मिळू शकतो. फीचर्स आता हे सगळ्यात महत्त्वाचे काही समजून घेण्याचे आहेत.
की याच्यात सगळ्यात महत्त्वाचं तुमचं हॉस्पिटलायझेशन कव्हर होतं. याच्यामध्ये तुमचं प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट ह्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रोटेक्शन असतं. डे केअर रिलेटेड कुठलीही सर्जरी असेल, जसं कॅटरॅक्ट आहे किंवा स्टोनचं रिलेटेड तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला, ॲक्सिडेंटमुळे तुमचं जर काय फ्रॅक्चर टाकायची वेळ आली, अशा बऱ्याच डे केअर प्रोसिजर्स असतात, की ज्या तुमच्या या पॉलिसीमध्ये कव्हर होतात. ॲन्युअल हेल्थ चेकअप जर का तुम्ही एखाद्या वर्षी क्लेम करत नाही आहात, तर पुढच्या वर्षी तुम्हाला त्याचा ॲन्युअल हेल्थ चेकअपचा बेनिफिट मिळतो. पी तुमचं जस्ट 12 महिने जर का तुम्ही वेट करताय, तर 13व्या महिन्यापासून तुमचं पी कव्हर असतं. प्रीमियम डिस्काउंट लाँग टर्म बेनिफिट हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की प्रीमियम तुमचा कधीच वाढत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रीमियम नॉट बेस्ड ऑन एज, बेस्ड ऑन सम एश्योर्ड. म्हणजे तुम्ही 60 एजला पॉलिसी घेताय काय आणि 75 एजला घेताय काय, तुमचा प्रीमियम सारखाच असणार आहे. मेडिकल कुठल्या पद्धतीची तुम्हाला या पर्टिक्युलर पॉलिसीमध्ये करायला लागणार नाही. जर का तुमची हेल्थ कंडिशन जर का प्रॉपर नसेल, तर कंपनी मे आस्क यू फॉर अन ॲडिशनल मेडिकल टेस्ट. बट नॉर्मली तुमची हेल्थ कंडिशन्स नॉर्मल आहे, बेसिक तुम्हाला बी पी शुगरचा त्रास आहे, तर तुम्हाला विदाऊट मेडिकल ही पॉलिसी होऊन जाते. तुम्हाला याच्यात कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटलमध्ये, ॲग्री नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेसमध्ये तुमची याच्यामध्ये रिइन्व्हेस्टमेंट होऊ शकते. आणि नॉन नेटवर्कमध्ये तुम्हाला पहिले पैसे भरायला लागतात आणि नंतर तुम्हाला कंपनीकडे क्लेम सबमिट करून त्याचे पैसे रिइम्बर्स केले जातात. रूम रेंटला याला कॅपिंग आहे. आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कॅपिंग आहे, की जे नॉर्मल जर का तुम्ही जरी 10 लाखाची पॉलिसी घेतली, तरी त्याच्यामध्ये 70-30 अशा पद्धतीने तुम्हाला क्लेम मिळतो. फॉर एक्झाम्पल 10 लाखाचा क्लेम आला, तर 10 लाखामध्ये 70% म्हणजे ₹7,00,000 कंपनी पे करणार आणि ₹3,00,000 तुम्हाला पे करायचे. आता हे का? याच्यासाठी रिझनिंग काय? ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली येणार आहेत पुढे. पण याच्यात सगळ्यात बेसिक रिझन आहे, की एवढं हायर एज असताना सुद्धा तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये ही पॉलिसी मिळते. सेकंड थिंग, ही पॉलिसी तुम्हाला कुठल्याही मेडिकल तुम्हाला टेस्ट न करता मिळते. तिसरी गोष्ट, तुम्हाला हा जो प्रीमियम आहे, तो तुमच्या वयाच्या 100 पर्यंत काय तुम्ही जोपर्यंत असाल तोपर्यंत तुमचा तो प्रीमियम फिक्स राहणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे हे कॅपिंग आहे. आणि असं असं अजिबात नाही आहे, की याच पॉलिसीत फक्त कॅपिंग असतं. नॉर्मल पॉलिसीमध्ये बिलो 60 जर का तुम्ही घेतलं, तर त्याला कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नाही. को-पेमेंट म्हणतात त्याला, नॉट कॅपिंग. को-पेमेंट कुठल्या पद्धतीचं नसतं. 60च्या आतमध्ये जर का आपण केलं तर. पण 60 नंतर जी कॉम्प्रिहेन्सिव्ह जी सगळ्यात बेस्ट पॉलिसी बोलली जाते स्टार हेल्थ इन्शुरन्समधली, त्याच्यामध्ये सुद्धा 10% कॅपिंग आहे. आरोग्य संजीवनी ही जी व्हॅनिला प्रोडक्ट जे सगळ्या कंपन्यांकडे सारखं आहे, त्याच्यात पण 5% को-पेमेंट आहे. त्याच पद्धतीने FHO फॅमिली हेल्थ ऑप्टिमा जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये 20% को-पेमेंट आहे. को-पेमेंट आहे. सॉरी, कॅपिंग आणि को-पेमेंटमध्ये थोडंसं जम्बलिंग होते, कारण की ह्या दोन्ही गोष्टी याच्यात आहेत. त्याच्यामुळे कुठे कॅपिंग, कुठे को-पेमेंट हे जरासं थोडंसं जम्बलिंग होते. पण येस, को-पेमेंट हा प्रकार जो आहे, हा नॉर्मल पॉलिसीमध्ये 10% आहे. जे आपली 60 नंतर जर का एखादा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी घेतलं तर FHOमध्ये तो 20% आहे. आरोग्य संजीवनीची जी पॉलिसी त्याच्यामध्ये 5% आहे आणि आपण सीनियर सिटिझन रेड कार्पेट पॉलिसी स्पेशल पॉलिसी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला तो 30% आहे. त्याच्यानंतर को-पेमेंट पर डे को-पेमेंट नंतर कॅपिंग. प्रत्येक गोष्टीला याच्यात कॅपिंग आहे. म्हणजे रूम जरी आपण नॉर्मल पॉलिसीमध्ये जर का आपण बघायला गेलं, तर त्याला तुम्ही सिंगल स्टँडर्ड एसी रूम मिळते. त्याचं काही कॉस्टिंग असलं तरी चालतं. पण इथे आता ही नॉर्मल पॉलिसी आणि या पॉलिसीमध्ये बऱ्याच फरक आहेत. त्याच्यामुळे हीच पॉलिसी तुम्ही आता कॉन्सन्ट्रेशन करा. मी आधीच्या किंवा नॉर्मल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल काहीच बोलणार नाही. सो 10 लाखाची जर का मी पॉलिसी घेतली, तर 6,000 पर्यंतची रूम रेंट मला अलाउड आहे. 15 लाखाची घेतली तर 7,000, 20 लाखाची 8,500 आणि 25 लाखाची घेतली तर ₹10,000. तेच मी जर का 1 लाखाची पॉलिसी घेतली, तर मला मॅक्सिमम रूम रेंट अलाउड आहे ₹1,000. आता याचा अर्थ काय असतो, की सपोज मी ₹1,000ची रूम रेंट मला अलाउड आहे, 1 लाखाची पॉलिसी आहे आणि मी जर का 4,000चं रूम रेंट असलेल्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतोय. मला असं वाटतं, की जे वरचे ₹3,000 तेवढेच फक्त मिळणार आहे. तर तसं होत नाही. प्रपोर्शनेटली जे तुमचे खर्च असतात त्याच्यामध्ये 25%च तुम्हाला क्लेम मिळेल, कारण की तुम्ही एलिजिबल जे तुम्हाला होतं त्याच्या 4 टाइम्स तुम्ही ऑलरेडी रूम रेंट घेतलेला आहे. म्हणजे 1,000 तुम्हाला अलाउड होते आणि 4,000चं तुम्ही रूम रेंटची जी रूम आहे ती तुम्ही बुक करता. त्याच्यामुळे फक्त 25% टोटल क्लेमच्या मिळतील. तो खूप केअरफुली ते तुम्हाला हँडल करायला लागतं, की तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होताय त्याच्यात रूम रेंट काय, त्याच्यात इन्क्लूड काय-काय केलेलं आहे. रूममध्ये बोर्डिंग आणि नर्सिंग दोन्ही इन्क्लूड करून त्यांनी दिलेलं आहे की नाही, किंवा नर्सिंगचे वेगळे चार्ज केलेले आहेत. हे सगळं बघून तुम्हाला डिसाईड करायला लागतं. मला हे लक्षात येतंय, की तुमची हेल्थ कंडिशन खराब असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या ऑप्शन्स आपण विचारात घेत नाही. पण ज्यावेळेस माझी हेल्थ कंडिशन्स खराब आहे, पण मी ते डिसिजन घेऊ शकतो कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि काय
तिथे चार्जेस आहेत, तर त्याच्या वेळेस तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. म्हणून ही पॉलिसी समजून घेणं गरजेचं आहे. सो 10 लाखाला 6,000 पर्यंतचे अलाउड आहे. आय-सी-यूला जर का तुम्ही बघायला गेलात, तर तुम्हाला 10 लाखाच्या पॉलिसीला 20,000 पर्यंत तुम्हाला आहे अलाउड, कारण की 2% ऑफ द सम एश्युर्ड तुम्हाला मिळतं. पण 15 लाखाच्या वरची जी पॉलिसी असते, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आय-सी-यूचं कॅपिंग नाहीये, ते ॲट ॲक्चुअल मिळतं. प्रोफेशनल फीज म्हणजे जसं सर्जन, कन्सल्टेशन, एनेस्थेशियस या सगळ्या जो गोष्टींना 25% तुम्हाला कॅपिंग दिलेलं आहे. म्हणजे 25% ऑफ द सम एश्युर्ड म्हणजे 10 लाखाची पॉलिसी असेल, तर तुम्हाला हे जे वरचं खर्च दाखवलेले आहेत, ते 2.5 लाखापेक्षा जास्ती नसले पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्ती मिळणार नाहीत. अदर मेडिकल एक्सपेन्सेसमध्ये जर का आपण एनेस्थेशिया, ब्लड अशा पद्धतीचे ऑपरेशन थिएटर चार्जेस, पेसमेकरचे चार्जेस हे सगळे 50% ऑफ द सम एश्युर्ड अलाउड केलेले आहेत. म्हणजे 10 लाखाची पॉलिसी आहे, तर तुम्ही 5 लाखापर्यंतचे हे चार्जेस तुम्हाला मिळू शकतात. मॅक्सिमम 5 लॅक्स. इट इज नॉट 5 लॅक्स. सो जर का ते 2 लाख खर्च असतील, तर तुम्हाला मिळतील. पण ते जर का ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला 7 लाख रुपये खर्च दाखवला, तर 10 लाखाच्या पॉलिसीला ते 7 लाख मिळणार नाही, ते फक्त 5 लाख मिळतील. ॲम्ब्युलन्स चार्जेस तुम्हाला पॉलिसी वाईज वेगवेगळे आहेत. 10 लाखाच्या पॉलिसीला ते ₹1,000 पर हॉस्पिटेशन आहे आणि टोटल पॉलिसी पिरियडमध्ये 1 वर्षाच्या 2,000 मॅक्सिमम मिळतील आणि त्या पद्धतीने 15 आणि 20 लाखाचे आणि 25 लाखाचे पण दिसतायत तुम्हाला. प्री हॉस्पिटेशनला तुम्हाला जे खर्च दिलेले आहेत, 30 डेज प्रायर टू हॉस्पिटेशन आपल्याला जे दिले आहेत, हे ॲट ॲक्चुअल मिळतात. याला तुम्ही जे काही 30 दिवस अगोदर त्या हॉस्पिटलायझेशनशी रिलेटेड जे खर्च केलेले आहेत, ते तुम्हाला मिळतात आणि ते ॲट ॲक्चुअल मिळतात. पण पोस्टमध्ये जर का तुम्ही बघायला गेलात, तर 7.5 लाखापर्यंतच्या पॉलिसीला 5,000, 10 ते 15 लाखाच्या पॉलिसीला 7,000, मॅक्सिमम 7,000 आणि 20 ते 25 लाखाच्या पॉलिसीला 10,000. हे 7% ऑफ हॉस्पिटलायझेशन ऑर 5,000, 7,000, 10,000 व्हिचर इज लेस. डे केअर प्रोसिजर्समध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी पण 24 तास ॲडमिशन घ्यायची गरज नसते. जसं मी तुम्हाला सांगितलं कॅटरॅक्ट म्हणा किंवा स्टोनचा प्रॉब्लेम आहे म्हणून ॲडमिट झालो किंवा फ्रॅक्चर झालं आहे म्हणून मी ॲडमिट झालेलो आहे. त्यासाठी तुम्हाला 1 दिवस पण राहायची गरज नसते. ते तुम्हाला ह्याच्यात सगळं कव्हर केलं जातं. कॅटरॅक्टला सबलिमिट दिलेले आहेत. अप टू 7.5 लाखाची जी पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेता तर तुम्हाला 23,000चं कॅपिंग हे आहे. पण 7.5 लाखापर्यंत आपल्याला फ्लोटर पॉलिसी घेता येत नाही. त्याच्यामुळे तिथे नॉट ॲप्लिकेबल असं दिसतंय त्याच्या आणि त्याच्या आधीच्या सम एश्युर्डमध्ये. पण जर का 10 लाखाची पॉलिसी घेताय, तर फ्लोटर पॉलिसीला पण 25,000 लिमिट आहे, इंडिव्हिज्युअल पॉलिसीला पण 25,000 लिमिट आहे. पण जर का दोघांचे क्लेम आले, तर त्या केसमध्ये ₹45,000 मॅक्सिमम मिळते फ्लोटर पॉलिसीला. ओके. त्याच पद्धतीने 15 लाखाची पॉलिसी घेतलं ते 30,000 हजारचं आणि 50,000चं लिमिट आहे आणि 20 लाखाला त्या पद्धतीने वाढतं. आउट पेशंट कन्सल्टेशन हे तुम्ही कन्सल्टेशनसाठी जर का आपल्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जर का तुम्ही गेलात, तर तुम्हाला कन्सल्टेशनसाठी 10 लाखाची पॉलिसी असेल तर ₹1,400 पर्यंत तुम्हाला मिळू शकतात. पर कन्सल्टेशन मॅक्सिमम 200 आहे. त्याच्यामुळे 7 कन्सल्टेशनचे मिळून ₹1,400 असे लिहिलेले आहेत. म्हणजे एकाच कन्सल्टेशनला तुम्हाला ₹500 खर्च आला, तर तुम्हाला त्याच्यातले फक्त ₹200 अलाउडेड असतील. त्या पॉलिसीला समजून घेण्यासाठी हेच गरज आहे, की हे जे कॅपिंग्स आणि को-पेमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या नॉर्मल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नसतात. कारण की तिथे प्रीमियम पण जास्ती असतो ॲज कम्पेअर टू धिस पॉलिसी. हेल्थ चेकअप आपल्याला 10 लाखाच्या पॉलिसीला ₹2,000 आहे. फ्लोटर पॉलिसीला पण 2,000 आहे. फ्लोटर पॉलिसी पर पॉलिसी पण दोघांनाही करायचं असेल, तर 3,500 पर्यंत आपल्याला हेल्थ चेकअपचा बेनिफिट घेता येतो. हेल्थ चेकअपचा बेनिफिट प्रत्येकाने आवर्जून घ्यावा, कारण की आपली तब्येत ॲट सर्टन एज नंतर आपण त्याच्यात रुटीनमध्ये त्याचा चेकअप करणं गरजेचं असतं आणि 60 एज नंतर तर नक्कीच, कारण ही पॉलिसी 60 नंतर अलाउड आहे. प्रीमियम विल नॉट इन्क्रीज. जे मी तुम्हाला सांगितलं, हा प्रीमियम फिक्स आहे. एकदा तुम्ही घेतली 10 लाखाची पॉलिसी तर 26,550 हा जो फिक्स प्रीमियम आहे तो तुमचा कधीच वाढणार नाही. किंवा फ्लोटर 10 लाखाची तुम्ही घेतली तर साधारण तो 38,000 जो काय तो फिक्स आहे. त्याच्यामध्ये तुमचं वाढ होत नाही. 15 लाखाची फ्लोटर घेतली तर तो 42,000 किंवा अशा पद्धतीचा प्रीमियम असतो. त्याची एक्झॅक्ट प्रीमियम अमाउंट मी तुम्हाला कळवेनच किंवा तुमचा जो कन्सल्टंट आहे, ज्याच्याशी तुम्ही ही पॉलिसी डिस्कस कराल, तो तुम्हाला नक्कीच सांगेल. को-पेमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. को-पेमेंट ऑफ 30% ऑन नॉन-पीईडी. नॉन-पीईडी म्हणजे नॉन प्री एक्झिस्टिंग डिसीज. हे तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजे ₹100 क्लेम आला तर तुम्हाला ₹30 डिडक्शन मिनिमम आहेच. को-पेमेंट ऑफ 50% ऑन पीईडी म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज आहे आणि तुम्हाला 1 वर्षानंतर क्लेम आला तर तो मिळणार आहे. पण तो फक्त 50% मिळणार आहे. 50% ऑफ द क्लेम अमाउंट. ओके. त्याच्यामुळे हा मेजर को-पेमेंटचा पार्ट आहे. हा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. फक्त याच्यामध्ये एक ॲडिशनल फॅसिलिटी अशी ठेवली आहे कंपनीने, की तुमचं जर का पॉलिसी अमाउंट ही 15 लाख आणि त्याच्यावरती असेल, तर तुम्हाला को-पेमेंट पीईडीसाठी पण 30%च लागू होतो. तो 50% लागू होत नाही.
तुम्हाला 30% लागेल. म्हणजे इन केस ऑफ पीईडी पण 70% ऑफ द सम एश्योर्ड, म्हणजे जो काही क्लेम अमाऊंट आहे, नॉट सम एश्योर्ड, 10 लाखाचा क्लेम आला तर 70% म्हणजे 7 लाख मिळू शकते. ओके. याच्या व्यतिरिक्त एक डिडक्शन असतं, हे जनरली कोणी इथे दाखवत पण नाही आणि सांगत पण नाही. ते डिडक्शन कन्झ्युमेबल्स जे वापरले जातात कुठल्या ॲडमिशनमध्ये, ते साधारण 5 ते 7% प्रमाणे असतात. म्हणजे सपोज 1 लाखाचा क्लेम आला तर 5,000 ते 7,000 हे कन्झ्युमेबल्स म्हणून दाखवले जातात आणि हे कन्झ्युमेबल्स आपल्याला कुठल्याही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये मिळत नाही. ओके. लिमिट कंपनीची लॅबिलिटी प्रत्येक स्पेसिफिक आजारासाठी, स्पेसिफाईड आजारांसाठी एक सर्टन लिमिट घातलं या पॉलिसीजमध्ये आणि ते अगदी छोटे पण नाही, हे पण लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल कॅन्सर इन्क्लुडिंग केमोथेरपी अँड रेडिओथेरपी, ट्रीटमेंट फॉर ब्रेकेज ऑफ बोन्स, रेनल कॉम्प्लिकेशन्स, ॲक्सिडेंटल इंजुरी असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज असेल, या सगळ्या गोष्टींसाठी 10 लाखाची पॉलिसी असेल तर मला 3.5 लाखाचं कॅपिंग दिलेलं. म्हणजे सपोज मला हार्ट रिलेटेड किंवा कॅन्सर रिलेटेड त्रास झाला आणि तो माझा जर का 10 लाख झाला तर 10 लाखाच्या अगेन्स्ट 70% मला क्लेम मिळाला पाहिजे, म्हणजे 7 लाख मिळाला पाहिजे. तर 7 लाख न मिळता या पॉलिसीमध्ये फक्त तो 3.5 लाखच मिळणार. खूप समजून घेण्याची गोष्ट आहे, कारण की पॉलिसी घेतल्यानंतर याच्यावरती विचार करण्यात अर्थ नसतो. पण तरी सुद्धा ही अमाऊंट छोटी नाहीये. 3.5 लाखापर्यंतचं असिस्टन्स एवढ्या कमी प्रीमियममध्ये तुम्हाला नॉर्मल पॉलिसीमध्ये पण मिळत नाही. ओके. सो 10 लाखाच्या अगेन्स्ट तुम्हाला 3.5 लाखाचं कॅपिंग मिळतंय. ते कॅपिंग पण खूप कमी अमाऊंटचं नाहीये. अगदी लाख 2 लाख त्यांनी दिलं नाही, 3.5 लाखाचं दिलेलं आहे. 20 लाख 25 लाखाच्या पॉलिसी ते 5 लाख आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 25 लाखाची पॉलिसी घेऊ शकता. त्याचा प्रीमियममध्ये खूप फरक पडत नाही. पण प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार त्यांनी ती पॉलिसी घ्यावी. पण अगदीच 5 लाखाची पॉलिसी घेण्यापेक्षा आय विल रिकमेंड यू टू गो फॉर ॲटलीस्ट 10 लाख रुपीज, ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फॅसिलिटीज आहेत. आणि जर का तुम्हाला पीईडी असेल तर तुम्ही 10च्या ऐवजी 15 लाखाची घेतली तर बरं पडेल, कारण की पीईडीसाठी त्याच्यामध्ये को पेमेंट हे 30% आहे इन्स्टेड ऑफ 50%. ओके. सो को पेमेंट हा फॅक्टर 15 लाखाच्या पॉलिसीला खूप मॅटर करतो. पुढे जर का आपण जाऊन बघू लिमिट्स अजून बाकीच्या सर्जरी करायसाठी, तर ह्या बरेचसे आजार आहेत हे बिईंग काय म्हणता येईल, आपण मी फक्त हेल्थ इन्शुरन्स कन्सल्टंट आहे. मी मेडिकलमधला नाही आहे, त्याच्यामुळे याच्यातले बरेचसे आजार मलाही कळत नाही ते एक्झॅक्टली काय आहेत. तर तुम्हालाही कळणार नाहीत, कारण की जर का तुम्ही त्याच्यात नसाल तर. आता नी रिप्लेसमेंट आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर बायो पॅन्स्टेटिक सर्जरी, सो सॉरी या बऱ्याचशा मेजर सर्जरीज ऑफ जॉईंट्स हे माहिती आपल्याला लक्षात आलं. प्रोस्टेटची आपल्या सर्जरी आपण ऐकून आहोत. गॅस्ट्रो रिलेटेड आपल्याला माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी 10 लाखाला पॉलिसी तुमची असेल तर 2,75,000चं लिमिट आहे. आणि जर का आपण फॅमिली फ्लोटर घेतली आणि दोघांचा असेल, वर्षभराचा क्लेम असेल तर 4.5 लाखाचं लिमिट आहे. एलिजिबिलिटी या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या बघितल्या. रूम रेंट तुम्ही समजून घेतला, आयसीयूचे लिमिट्स तुम्ही समजून घेतले, प्रोफेशनल फीजसाठी लिमिट्स आहेत, मेडिकल एक्सपेन्सेससाठी लिमिट आहे, को पेमेंटबद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि सब लिमिट्स पण मी तुम्हाला हे सांगितलं. आता क्लेमचे काही इलिस्ट्रेशन याच्यात दिलेत, मी त्याच्यात आता डिटेलमध्ये जात नाही. तुम्ही तुमचे जे कन्सल्टंट असतील त्यांच्याशी याच्यावरती बोलून घ्या, हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगतील. आणि ही जी PDF फाईल म्हणा किंवा PPT प्रेझेंटेशन आहे, तुम्हाला ते प्रेझेंटेशन तुम्हाला पण ते पाठवतील आणि तुम्ही त्याच्यावरती आरामात बसून व्यवस्थित विचार करून डिसिजन घेऊ शकता. माझं व्हिडिओ पण तुम्हाला ते पाठवतील. त्याच्यावरती पण तुम्हाला जे समोर काय चाललंय आणि माझा व्हिडिओ असं दोन्ही जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते जास्ती चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. या सगळ्या गोष्टी क्लेम 1 टू क्लेम 3, क्लेम 4 जे तुम्हाला सांगत होतं एवढं आलं तर एवढं मिळेल. तुम्हाला कॅपिंग आहे, को पेमेंट आहे. जर का को पेमेंट असेल तर किती मिळेल? कॅपिंग आहे एखाद्या आजारासाठी, एखाद्या सर्जरीसाठी. पण तुमचा जर का क्लेम मोठा आला तर त्याचा ॲक्चुअल किती तुम्हाला क्लेम मिळेल? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात दिसतील. तुम्हाला समजून येतील त्याच्यात. एक्सक्लुजन्समध्ये जर का मी बघायला जातोय तर तुम्हाला ते स्पेसिफिकली सर्टन डिसीज कंडिशन्स ट्रीटमेंट्स आर नॉट पेड फॉर. न्यू पॉलिसी होल्डर्स विल हॅव टू वेट सम टाइम फॉर गेटिंग फुल बेनिफिट्स अंडर द पॉलिसी. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट वेटिंग इज 30% ऑफ द को पेमेंट. नो ट्रीटमेंट बेनिफिट्स फॉर डिसीज इलनेस, ॲक्सिडेंट्स ऑफ बार्ड, म्हणजे ॲक्सिडेंट रिलेटेड कुठलाही क्लेम जर का आला तर तो पहिल्या दिवसापासून कव्हर आहे. पण अदरवाईज यू हॅव टू वेट फॉर 30 days फॉर मेकिंग एनी क्लेम, क्लेमिंग एनी क्लेम. 12 महिन्यांसाठी तुम्हाला पीईडीसाठी क्लेमचं वेटिंग पिरियड आहे. म्हणजे तुम्हाला आधीचा कुठलाही आजार आहे तर त्याला पहिले 12 महिने कव्हर मिळणार नाही. 13व्या महिन्यापासून तुम्हाला त्याचा कव्हर चालू आहे. आणि पहिले 24 महिने बऱ्याचशा सर्जरीज आहेत ज्या लाईफ थ्रेटनिंग नसतात. अशा कुठल्याही सर्जरीजचं तुम्हाला पहिले 24 महिने क्लेम मिळणार नाही. हा पण समजून घ्यायचा मुद्दा आहे, की मी आत्ता पॉलिसी घेतली तर मला 1 वर्षाने कॅटरॅक्ट मिळेल, मला 1 वर्षाने नी रिप्लेसमेंट मिळेल किंवा अजून काही मिळू शकेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला 2 वर्षापर्यंत मिळत नाहीत.
मला हर्नियाचं ऑपरेशन करायचं आहे, तर ठीक आहे, मला काही हर्निया झालाच तर मला 2 वर्षाच्या आत मिळू शकेल. किडनी स्टोन डिटेक्ट झाला तर 2 वर्षाच्या आत मिळू शकेल, अजिबात नाही. कुठल्याही प्रकारची सर्जरी तुम्हाला या पहिल्या 2 वर्षामध्ये मिळत नाही. एक्सेप्ट काही लाईफ थ्रेटनिंग डिसीज असतात, सर्जरीज असतात, जसं हार्ट रिलेटेड सर्जरीज आहेत, कॅन्सर रिलेटेड सर्जरीज आहेत. याच्यासाठी आपल्याला डेफिनेटली 1 महिन्याने पण कव्हर चालू होतात, पण त्या खूपच लिमिटेड आहेत. परमनंट एक्सक्लुजन्स पण याच्यामध्ये असतात. ते कुठले आहेत ते पण तुमच्याशी ते बोलतीलच, तुमचे कन्सल्टंट आहेत ते बोलतील. आणि त्याच्यामध्ये एक साधं उदाहरण द्यायचं तर एपिलेप्सी हा एक परमनंट एक्सक्लुजनचा पार्ट असू शकतो. तर त्याच्यात असे अजून काही आजार आहेत ते परमनंट एक्सक्लुजनमध्ये येऊ शकतात. नॉन पेएबल ऑन ॲडमिशन ॲडमिटेड क्लेम. नॉन पेएबल जसं मी तुम्हाला बोललो, की कन्झ्युमेबल्स म्हणजेच नॉन पेएबल्स असतात. वेटिंग पिरियड प्री एक्झिस्टिंग डिसीजचा मी मगाशी बोलल्याप्रमाणे आहे. 24 मंथसाठी काय काय तुम्हाला मिळणार नाही, कुठल्या कुठल्या सर्जरीसाठी मिळणार नाही, हे सगळं तुम्हाला सर्जरीची नावं द्यायचा प्रयत्न केला आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण काही सर्जरीज असतील, त्याही तुम्हाला तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये बघायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं, की ह्या सगळ्या कंडिशन, टर्म्स अँड कंडिशन्स प्रत्येकाला समजून-उमजून घेऊन आपण ती पॉलिसी जरी केली आणि आपल्याला ते पॉलिसी डॉक्युमेंट्समध्ये कळलं, की याच्या व्यतिरिक्त पण काही टर्म्स अँड कंडिशन्स वाटतात ज्या मला ॲक्सेप्टेबल नाही आहेत, तर तुम्ही ती पॉलिसी विदिन 14 डेज ऑफ रिसीव्ह तुम्ही ती पॉलिसी कॅन्सल करू शकता. सो हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुमची पॉलिसी असं नाही होत, की तुम्ही पॉलिसी काढली, इट मीन्स आता आपल्या ती पॉलिसी कंटिन्यू या वर्षीचे पैसे वाया गेले, मला हे पटत नसलं तरी सुद्धा. पॉलिसी डॉक्युमेंट्स तुम्हाला हातात आलं किंवा पॉलिसी डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन मेलवरती आलं आणि तुम्ही त्याच्यात बघून तुम्हाला वाटलं, की मला ही पॉलिसी नको आहे, तर तुमचे सगळेच्या सगळे पैसे परत मिळतात. कूलिंग ऑफ पिरियडमध्ये तुम्हाला ते कॅन्सल करायला लागते. परमनंट एक्सक्लुजन्समध्ये आता नॉन ॲलोपॅथिक ट्रीटमेंट इन्क्लुडिंग नॅचरोथेरपी, डेंटल ट्रीटमेंट्स तुम्हाला काहीच मिळत नाही. वेट कंट्रोल रिलेटेड तुम्ही ट्रीटमेंट घेता तर ते मिळत नाही. एस-टी-डी सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज जे असतात इन्क्लुडिंग HIV ते तुम्हाला मिळत नाही. पॉलिसी टर्म्समध्ये बऱ्याचशा काही डिसीजेस तुम्हाला दिसतात असा, ते तुम्हाला मिळत नाहीत. हे सगळे डिसीज एकदा तुम्ही बघा, एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या. हे नाही मिळणार आहेत तर ही पॉलिसी आपण करणं वर्थ आहे का? आणि हे असे नाहीत की एकदम सगळ्यात कॉमन डिसीज आहेत. हे खरोखर परमनंट एक्सक्लुजनला ठेवलेले डिसीज याचा अर्थ खूप रेअर डिसीज असतात. बऱ्यापैकी रेअर डिसीज असतात. आता याच्यात तुम्हाला प्रीमियम किती येतो? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही 10 लाखाची पॉलिसी घेतली, तर तुम्हाला राइट साइडला तुम्हाला लेफ्ट साइडला तुम्हाला वन अडल्टचा तुम्हाला प्रीमियम मिळतो आणि दुसरे आहे ते फ्लोटरचा प्रीमियम मिळतोय. आता याच्यात तुम्हाला बेसिक प्रीमियम मिळतो 10 लाखाला 22,500. 2 वर्षासाठी तो भरला, तो 44 किंवा 45 नव्हता, तो 43,500 होतो. आणि 3 वर्षासाठी जर का तुम्ही बघितला, तर 66,000-67,000 नव्हतं, तो 64,000. मग एक छोटासा डिस्काउंट तुम्हाला याच्यात मिळतोय. आणि हेच फ्लोटरसाठी तुम्ही बघितलं तर 10 लाखाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ₹38,000. त्याच पद्धतीने 15 लाखाला तो 50,000 प्रीमियम असेल. त्याच पद्धतीने 20 लाखाला तो 55,000 प्रीमियम असेल. हा 1 वर्षाचा. तसं 2 आणि 3 वर्षाचे पण तुम्ही ते प्रीमियमचे ऑप्शन घेऊ शकता. प्राइस यू पे इन्क्लुडिंग जी आता हे प्रीमियम आहेत मी आतापर्यंत बोललो ते विदाऊट जी होते. म्हणून बोललो मगाशी मी 10 लाखाला 26,550 प्रीमियम होतो. तो असा. 22,500 हा बेसिक प्रीमियम आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती जी लागून 26,550 भरायला येतात. त्याच पद्धतीने 2 वर्षाचा भरला तर 51 आणि 3 वर्षाचा ₹75. ₹75,000. तसंच आपण फॅमिली फ्लोटरसाठी आपले प्रीमियम समोर तुम्हाला दिसतातच. युनिक सेलिंग प्रिपोझिशन्स. आता हे सेलिंग प्रिपोझिशन्स बेसिकली काय आहेत? हे सेलिंग प्रिपोझिशन्स म्हणण्यापेक्षा तुम्ही ही पॉलिसी का घ्यावी? हे तुम्हाला खरं काय ॲडव्हांटेज आहेत, ही पॉलिसी तुम्ही का घेतली पाहिजे? तर हे तुम्हाला दिसतं. तर एक्सक्लुझिव्हली हेल्थ इन्शुरन्स प्लॅन फॉर सीनियर सिटिझन अबोव्ह एज 60 टू 75. 75 ऑनवर्ड्स तुम्हाला फक्त रिन्युअल पॉसिबल आहे. नवीन घेऊ शकत नाही. कुठल्या पद्धतीचा इन्शुरन्स तुम्हाला सॉरी मेडिकल तुम्हाला द्यावं लागत नाही. सम एश्युर्ड 25 लाखापर्यंत अवेलेबल आहे. म्हणजे एखाद्याला कॅपॅसिटी आहे आणि तो भरू शकतो. तो 25 लाखापर्यंत प्रोटेक्शन घेऊ शकेल. इंडिव्हिज्युअल आणि फ्लोटर दोन्ही ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत. 12 महिन्यानंतर तुमचं पी-ई-डी कव्हर होतो, जे नॉर्मल पॉलिसीमध्ये 3 ते 4 वर्ष वेटिंगमध्ये असतं. प्रीमियम जो आहे तो एज वाईज डिपेंड नसून किंवा तुमचं एज किती वाढतं त्याच्याप्रमाणे चेंजेस होत नसून तो प्रीमियम फिक्स आहे आणि तो प्रीमियम 10 लाखाला 26,550 म्हणजे 26,550च राहणार थ्रू आउट द टर्म. ₹200 आउट पेशंट कन्सल्टेशनचा बेनिफिट मिळतो आपल्याला. ती फार काही मोठी गोष्ट नाही. रूम रेंट जर का बघितलं तर आपण 10,000 पर्यंत आपण मिळू शकतो. इट डिपेंड्स अपॉन सम एश्युर्ड टू सम एश्युर्ड. जसं मी सांगितलं 10 लाखाच्या पॉलिसीला रूम रेंट 6,000 फक्त अलाउड आहे. तुम्ही 12,000ची रूम बुक केली तर जो काही क्लेम असेल त्याच्यात अर्धाच क्लेम तुम्हाला मिळेल. खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तुमची पॉलिसी 10 लाखाची आहे. याचा अर्थ 10 लाखापर्यंतचा पूर्ण क्लेम मिळणार असं नाही.
तुम्ही रूम रेंट काय घेताय, तुम्हाला एलिजिबल किती आहे, हे पूर्ण लक्षात घेणं गरजेचं असतं. हॉस्पिटलचे 30 दिवसा अगोदर जे काय तुम्ही हॉस्पिटल होण्याच्या अगोदर जे 30 दिवस खर्च केले असतील, ते तुम्हाला त्या पर्टिक्युलर आजारासाठी तुम्ही जर का काही खर्च केले असतील, तर ते तुम्हाला मिळतात. पोस्टसाठी लिमिट आहे मॅक्सिमम 10,000चं 7% ऑर ₹10,000 व्हिचएव्हर इज लेस. डे केअर प्रोसिजर सगळ्या याच्यात इन्व्हॉल्व केले जातात आणि याच्यामध्ये नो क्लेम जर का तुमचा असेल, तर तुम्हाला नेक्स्ट हेल्थ चेकअपचा तुम्हाला सगळा बेनिफिट मिळतो. हेल्थ चेकअपची जी अमाउंट आहे, तर ती तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळू शकतो. सो हे सेलिंग पॉइंट नाहीत. हे एजंटसाठी सेलिंग पॉइंट आपण म्हणू शकतो. पण हे सेलिंग पॉइंट किंवा हे युनिक पर्चेसिंग पॉइंट असं मी म्हणेन, की तुम्ही ही पॉलिसी का पर्चेस केली पाहिजे? हे सगळे युनिक पॉइंट्स आहेत, हे जे तुम्हाला नॉर्मल पॉलिसीजमध्ये मिळत नाहीत. सो मला असं वाटतं बऱ्यापैकी मी कव्हर केलंय. याच्यात काही डाउट्स असतील तर तुम्ही तुमच्या कन्सल्टंटना, तुमचा जो एजंट आहे ज्याने तुम्हाला हे सुंदर प्रोडक्ट सजेस्ट केलेलं आहे, त्याच्याशी तुम्ही डिस्कस करू शकता. त्याही पलीकडे तुम्हाला काही डाऊट वाटले तर मला त्यांच्या थ्रू कळेलच तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर मी तुमच्या मदतीला येऊ शकेन. सो मला असं वाटतं, की मी आत्ता इथे थांबावं आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या कन्सल्टंटना अप्रोच करू शकाल. थँक यू. थँक यू सो मच.